यस मित्रांनो, जाऊया मैदानाच्या दिशेने. एक क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवलं जात आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी जोडल्या जाणाऱ्या प्रेक्षकाचं आपण शाब्दिक असं स्वागत करूया. महाराजांच्या प्रतिमेला मानाचा मुजरा करूया. आई जिजाऊच्या चरणी, आई जिजाऊच्या चरणी नतमस्तक होऊया आणि या स्पर्धेतील शेवटच्या क्षणाला अर्थात आपण सुरुवात करूया. जयासाठी केला अट्टास तो क्षण गोड व्हावा. आता जर आपण पाहिलं तर हत्ती काढलाय, आता फक्त बाकी शेपूट आहे. आणि जर बघायला गेलं तर शेपूट जर म्हटलं तर हा फायनलचा मुकाबला. एक या ठिकाणी जय जयकार केला जातोय, देवाचा जय जयकार केला जातोय, देवाला नतमस्तक होत आहे. कारण मित्रांनो, देवाचं नाव घेऊन आपलं शुभ कार्याला सुरुवात होते. मित्रांनो, 2 वर्षाचा संघर्ष आज जिद्दीने पेटून उठलेत. खऱ्या अर्थानं मित्रांनो, ज्यावेळी आपल्या पदरी यश येतं ना, ते यश देखील आपल्याला जगायला शिकवतं. त्यात काडी मात्र शंका नाही आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. आता मात्र मैत्री वर्सेस मैत्रीची लढत. मैत्री मित्रांनो, क्रिकेट ह्या खेळानं काय शिकवलं तर अपाट आयुष्य मैदानी तू यशो वेळी वेळी डाव तुझा येतात जो वेचितो आपली खेळी. काळ करी गोलंदाजी, गोलंदाज चेंडू फेकी, नवत आली नव छेल गाव्या, जो तो फासे टाकी, मागे टपला रक्षक तुझा उडलता डाव, योच म्हणे जीवन राजा, तोच क्रिकेटचा खेळ. आणि हा क्रिकेट खेळ आज आपण पाहिला तर सद्गुरु चषक 2024च्या या रणसंग्रामामध्ये. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. शेवटचा क्षण जवळ आलाय. अखेरचा जर आपण पाहिलं तर सूर्याची ओजस्वी तेजस्वी किरण देखील परतीचा प्रवास करायला सुरुवात झाली आहे. म्हणजे काय, प्रत्येकाने आपल्या घराची वाट पकडली आहे. आपण सुद्धा ही स्पर्धा संपून घराच्या वाटेने जाणार आहोत. परंतु एक आठवण, या स्पर्धेतील या स्पर्धेच्या चषकावरती नाव कोणता संघ कोरणार. तब्बल या दत्त श्री सद्गुरु सेवा मंडळ दाबिड या गावच्या डायरीमध्ये कोणाचं नाव 365 दिवस या चषकावरती कोरलं जाईल. बघूया, थांबूया, वाट पाहूया, घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीमध्ये ऐकूया डीजेचं छोटंसं संगीत. त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया, आवाज ऐकूया, मैदानामध्ये जाऊया. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. जाऊया शेवटच्या सामन्यातील समालोचनाला सुरुवात करूया. पुन्हा एकदा निश्चयाचा महामेरू भूजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि मी सिद्धेश उतेकर पुन्हा एकदा या स्पर्धेतील शेवटच्या सामन्याला सुरुवात करतोय. पहिला चेंडू घेऊन आलाय राहुल याचा पहिला चेंडू उडवून दिला स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एक धाव आली. महेंद्र याने सुरेख फलंदाजी करतो. या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाईल आणि पंच देखील अपील फेटाळले होतात. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश होत आहे. धापळकावरती धावा जर पाहिल्या तर धापळकावरती धावा येऊन पोहोचल्यात. अर्थात एक धाव बिन बाद एक धावसंख्येची सुरुवात झाली. धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. जो सुशांत मैदानाच्या आजूबाजूला सकाळच्या सत्रापासून बोलबाजा सुरू केलाय, तो सुशांत बघायचा काय करतोय. सुरेखरित्या टाकलं चेंडू आहे. आता मात्र सांगितलं होतं मगाच्या बाईट्स मध्ये कोणी तर राहुलने सांगितलं होतं की राहुल अगरे हा एक मोठा खेळाडू आहे. मित्रांनो, जर क्रिकेट खेळाने त्याला काय दिलं तर एक मैत्री म्हणजे काय असते, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा तो मित्र दिला. या क्रिकेट खेळानं त्याला एक बायको दिली. क्रिकेट खेळानं अभिमान दिला. क्रिकेट खेळानं ओळख दिली. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतोय. मित्रांनो, सांगितलं होतं कारण शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करायला पाहिजे. जर आपण पाहायला गेलं ना तर इथून पुढे मोठे फटके येणं थोडं अवघड असणार आहे. थोडं अवघड काम असणार आहे. कारण मित्रांनो, जर आपण पाहिलं तर पश्चिमेच्या दिशेने पूर्वेच्या दिशेकडे जाणारे वारे कुठेतरी मंदावलेल्या स्थितीत असतात. मैदान कुठेतरी थंडावलेलं असतं. त्यामुळे मोठे फटके काही येत नाहीत. आता फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव आली. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जातोय. या ठिकाणी एक धाव येते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धापळकावरती येते. 2 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. ज्यावेळी आपल्या संघाला गरज होती त्यावेळी बरंच जसं काम करतोय तो म्हणजे राहुल. परंतु शांत असणारा सुशांत बघूया काय करतोय. परंतु महेंद्र सुरेख गोलंदाजी करतोय. या ठिकाणी गफलत निर्माण झाली. तंबूमध्ये परतावं लागतंय. सुशांत शांतपणे डगआउट मध्ये करतोय. गडी क्रमांक 1चं पतन झालंय. देऊया संधी डीजेला. यस, कम ऑन डीजे.
चौकार आणि संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संधी मिळाली डीजेला. यस कम ऑन डीजे. संघाची धावसंख्या धापळकावरती लागले 7 धावा. धापळकावरती 6 धावा धापळकावरती लागल्यात. क्षमस्व असो 6 धावा धापळकावरती लागल्यात. शेवटचा शतक कोण हाताळतोय बघूया. परंतु राहुल याच्या शेवटच्या शतकावर चेंडूवरती राहुल फायर झाला. राहुलने आक्रमण केलं. राहुलने हुल दाखवली. बघूया गोलंदाजीसाठी आलाय मागचा हिरो शरद. शरद बघूया आता कशा पद्धतीने रथ फिरवतोय आपल्या संघाच्या विजयाचा. परंतु मैदानामध्ये जर पाहिलं तर महेंद्र जाणं नाव सकाळच्या पासून बोलबाजा सुरू केलाय. जण मागच्या मॅच मध्ये हिरो आलाय तो महेंद्र. बघूया काय करतोय. हिरो वर्सेस हिरो. सुरेख टाका चेंडू हवाई फायर केलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाहीये. गडी क्रमांक 2चं पतन झालंय. आता मात्र महेंद्र डगआउट मध्ये परतलाय. महेंद्र याचा पकडलाय झेल आणि संपला इथे खेळ. देऊया संधी डीजेला. यस कम ऑन डीजे. निश्चित आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये जय गणेशचा जप करत मैदानामध्ये पावलं टाकतोय. हळूहळू का होईना मैदानाच्या दिशेने जातोय. पण तो जातोय तो म्हणजे गणेश बघायचंय कशा प्रकारे समाचार घेईल. आपल्या संघासाठी कितपत धावांचा डोंगर उभा करून ठेवेल. 6 धावा धावपळकावरती लागल्यात. म्हणजे 6 वरती रोखण्यात यश आलंय. 2 गडी पॅव्हिलियनमध्ये परतलेत. पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न केला जाईल. डगआउट मधून सेट होऊन यावं लागेल. कारण मित्रांनो चेंडू 5 शिल्लक असतील आणि धावा करायच्या असतील जास्तीत जास्त धावा लुटण्याचं काम करावं लागेल. कारण या भव्य दिव्य चषकावरती जर नाव मित्रांनो कोरायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. गणेश बघायचा काय करतोय. गणेशला रोखलं जाईल का. हा शरद बघायचा काय करतोय. शरद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरेख तडाखा चेंडू फुलटात लाईनचा चेंडू फटका फसलाय. या ठिकाणी कॅच सुटली आहे मित्रांनो. कॅच छुटे का मॅच छुटे. येणारा काळ येणारी वेळ नक्की शिकून जाईल. तत्पूर्वी चेंडू गेला सीमारेषा पार. धावा झाल्या 4. संधी देव्या डीजेला. मी आलो तसा गेलो. यस कम ऑन डीजे. अपन पाहिला काय छुटे मॅच छुटे. मित्रांनो समीकरण खूप पकडो कॅच और जीतो मॅच हे समीकरण मित्रांनो पाहिलं असेल. कदाचित तसंच काहीतरी होईल. पण एकदा मिळालेल्या जीवनाचा फायदा उचलतो का. नाही बॅटच्या पटामध्ये चेंडू काही येत नाहीये. गडबडतोय घाबरतोय ढासळतोय पडतोय परंतु खंबीरपणे उभा राहतोय. तो म्हणजे कोण तर गणेश. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 10 धावा म्हणजे अर्थात दुहेरी अंकांमध्ये धाव गुणित केला जात आहेत. पुन्हा एकदा मैदानामध्ये शरद याचा पुढील चेंडू गणेश याला बघायचा. गणेश काय करतोय. कशा प्रकारे गणेश नावाचा जप केला जातोय का. स्टेप करण्याचा प्रयत्न केलाय. फटका उडवून दिलाय. चेंडू दाडलाय सीमा रेषा पार. अभी बेड़ा होगा पार. मिलेंगे रन 4. डीजे कैरी ऑन. यस कम ऑन डीजे. खरंच सुरेख गाण्यांचा नजरा देखील आपण पाहतोय. फलंदाज आक्रमक होतोय देखील आपण मैदानामध्ये बोलबाजा झालाय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली 14 धावा. 14 धावसंख्येवरती 14 कसला होईल. षटकार चौकार की विकेट बघूया. एकेरी धावेचा दुहेरी धावेचा शरद बघायचा काय करतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. परंतु मित्रांनो
जिसके बैट के ऊपर बॉल है उसको दुनिया भर का कॉल है. बघूया काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली मित्रांनो. ब्लॉक होल पद्धतीचा टाकलेला चेंडू होता. एक धाव आली आहे. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 15 धावा धावफलकावरती येताना पाहतोय मित्रांनो. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटच्या महासंग्रामातील शेवटची लढत मित्रांनो. 16 संघाचा संघर्ष आज देखील आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळाला आणि 16 पैकी 2 संघ सामोरे भिडताना आपण पाहतोय. ज्या संघानं पहिला विजय मिळवला आणि ज्या संघानं शेवटचा विजय मिळवला ते 2 संघ आता एका विजयासाठी वाटचाल करताना. सुरेख होल पद्धतीचा चेंडू आहे. राहुल गडबडला, राहुल घाबरला. राहुलच्या बॅटमधच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. आता मात्र धावगती आखण्याचा या ठिकाणी काय होत आहे, विकेट डाऊन मध्ये परतावं लागतंय. या ठिकाणी राहुल वर्सेस राहुल रनिंगची शर्यत लागली आणि जिंकला कोण तर राहुल आगरे जिंकला आणि बाद 2 मध्ये परतावं लागतंय. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या सवतीच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 16 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीमध्ये ऐकूया डीजेचं स्वमधुर संगीत. यस कम ऑन डीजे. करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी खरोखर सकाळपासून आतापर्यंत आणि या प्रामाणिक शब्दाला ज्यांनी जाग दिली, आमच्या या मंडळाला ज्यांनी परिपूर्ण असं सहकार्य केलं, या सहकार्यापोटी आज या क्रिकेटवीरांचं मनोबल वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं या मैदानावरती नव्हे तर या मंचावरती आले. यांच्या कृपा आशीर्वादामुळे आज हा मंच, आज हे सर्व प्रतिष्ठित मान्यवर खऱ्या अर्थानं ज्यांची शोभा आली असे सन्माननीय श्री गिरीशजी गावकर साहेब डोंबिवलीतून आलेले आहेत. त्यांचे आपण सत्कार करणार आहोत. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय काशीरामजी मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय गिरीशजी गावकर साहेब, आपण डोंबिवलीतून इथपर्यंत प्रस्थान केला आणि आपल्या या मंडळाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवली. आपले खूप खूप आभार. असंच प्रेम, अशीच ममता, अशीच माया आमच्या मंडळावरती असावी अशी आपणाजवळ विनंती करतो. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष काशीनाथजी मोरे साहेब यांना आपण विनंती करतोय. तसेच या मंचावरती उपस्थित आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, आज सकाळपासून आतापर्यंत ज्यांनी वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली असे सन्माननीय श्री राजेशजी सालियन साहेब डोंबिवलीवरून आलेले आहेत. त्यांचे देखील आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय अध्यक्ष काशीरामजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. महान व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. डोंबिवलीतून दिव्यापर्यंत ज्यांचं आगमन झालं, तुमच्या येण्याने आमच्या या मंडळाला नवीन उमदी ताकद मिळाली. एक संघर्ष म्हणून या संघर्षाचा खेळ बघण्यासाठी तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल आपले शतशः आम्ही ऋणी आहोत. आणि असंच सहकार्य आमच्या पाठीशी असावं अशी आपणाजवळ नम्रतेची विनंती. आपण आसनस्थ व्हावं अशी आपणाजवळ विनंती. धन्यवाद. यस मित्रांनो, आपण पाहूया क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा उर्वरित 12 चेंडूंचा खेळ आपण पाहूया. ज्या 12 चेंडूंमध्ये 17 धावेची गरज असेल. 17 म्हणजे खतरा कोणासाठी, कोणता संघ या चषकावरती नाव कोरणार, कोणता संघ विजयाची धूळ मैदानामध्ये उडवणार, तर कोणता संघ निराशयाची आशा घेऊन मैदानाच्या बाहेर पडणार. येणारे 12 चेंडू नक्कीच मित्रांनो काहीतरी शिकवून जातील. तर मित्रांनो, जो मी एक नक्कीच सांगेन, जो पाणी से नहाता है वो सिर्फ लिफाफ बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. जर आपण पाहिलं ना तर मित्रांनो, आजचा जर संघर्ष योगी 11 संघाचा संघर्ष केवळ 2 वर्ष
पूर्वी याच मैदानावरती त्याच संघानं आज सेकंड प्राइज मारलं होतं. त्यानंतर आज 2 वर्षानंतर मेगा फायनल मध्ये खेळतात. म्हणजे मित्रांनो मी काय म्हणेन तर कमबॅक कसा असावा एक पुढच्या शतकामध्ये नक्कीच सांगेन. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिला शतक घेऊन आलाय सुशांत. याचा पहिला चेंडू सुरेखरित्या टाकलेला चेंडू होता आणि एक धाव आली आहे. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती येते. एक धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा झालाय आणि 4-5 असं कॉम्बिनेशन असेल मित्रांनो. पंच या ठिकाणी नो चेंडू घोषित करतात. यस नो चेंडू येतोय. संघाची धावसंख्या 1 पुन्हा एकदा पुढे सरकते. नो म्हणजे नाही नव्हे तर नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागणार. संघाची धावसंख्या झाली आहे 0. चेंडूचा खेळ होताच 2 धावा. म्हणजे काय असतं नशीब, काय असतं मित्रांनो, नशीब कसं साथ देतं ना ते आता आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो नशीब आयुष्याची जेव्हा सर्व दारं बंद असतात आणि आयुष्याची जेव्हा किल्ली हरवते ना तेव्हा नशीब नावाची किल्ली जागी होते आणि ती नशिबाची किल्ली आयुष्याचा यशाच्या शिखराचं दार उघडते. त्यात काही मात्र शंका नाही. जाऊया मैदानाच्या दिशेने. स्ट्राईक एंड फलंदाज राहुल वर्सेस सुशांत. याचा मारा फुलटॉस लाईनचा चेंडू आहे. संयमदायक चेंडूचा सन्मान केला जातोय. एक धाविते. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती येते 3. म्हणजे या स्पर्धेतला मानकरी होणार कोण, येणार कोण, या चषकावरती नाव कोरणार कोण. मित्रांनो क्रिकेटचा रंगलाय हा थरार. बघूया कोणता संघ बाजी मारणार. जाऊया मैदानाच्या दिशेने. सुशांत काय करतोय. जो शांत नाहीये. मी सांगितलं फक्त तो शांत आहे पण तो कसा शांत आहे. मैदानामध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन देखील तो सुशांत करतोय. धीम्या गतीचा 5वा चेंडू. खराब क्रिकेट या ठिकाणी बाद व्हावं लागलं. बायची टॉपेज घेतली आणि माघारी परतावं लागलं. रोहित माघारी परततोय. पहिला धक्का बसतोय. रोहित याचा पकडलाय झेल आणि मैदानात संपलाय रोहितचा खेळ. यस कम ऑन डीजे. मैदानामध्ये येतोय फलंदाज हितेन. यस हितेन बघायचं आहे काय करतोय. आता मात्र हितेनला थोडं थांबावं लागेल. वाट थोडी पाहावी लागेल जर या चषकावरती नाव कोरायचं असेल तर. बघूया घाती घाई संकटात ही असं म्हटलं जातं परंतु नजर हटे दुर्घटना घटे. बघूया काय होत आहे. सूर्यगीता टाकलेला चेंडू आहे. चेंडू हवाई फायर केलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. वाकडा तिकडा पाबळीचा हिरवा पाळा. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. यस कम ऑन डीजे. यस पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने धाव्या. यस मैदानामध्ये जातोय. सामन्याला सुरुवात होते. मी बाविलांमधून सेट होऊन आलोय तो दाखवतोय. हितेन सुशांत वरती आक्रमण केलं जात आहे. सूर एकदा टाकलेला चेंडू आहे. बॅटच्या पटामध्ये चेंडू येत नाहीये. कदाचित सुरेख गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजी जरूर होते कारण हे करणं गरजेचं आहे मित्रांनो. एक तेरी तो एक मेरी. मी सांगितलं होतं सकाळच्या सत्रापासून एक नक्कीच सांगतोय. जब तुम्हारी बारी थी तब तुम उडा रहे थे अब हमारी बारी आई हम उडाने लगे. बघूया काय घडताय. सुशांत बघायचं काय करतोय. बॅटच्या पटामध्ये चेंडू येत नाहीये. काय होतंय. काहीतरी गडबडलंय. काहीतरी बिनसलंय असं वाटतंय. कुणी कदाचित देवबीव घातला की काय असं वाटतंय. बघूया काय घडतंय. कोणाच्या बाजूने सामना विजय होतोय. सुशांत आता मात्र शांत असलाय परंतु शांतपणे आक्रमण करायला सुरुवात केली आहे. कारण मित्रांनो आयुष्यामध्ये संयम केला पाहिजे. संयम करण्यात ते मिळतं जे प्रयत्न करणाऱ्यांनी अर्धवट सोडलेलं असतं.
बघूया प्रयत्न कोण करतोय, कोणाचा संयम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. सुशांत बघायचा फुलटॉस लाईनचा चेंडू आहे, खराब चेंडू आहे, फायदा उचलला, चेंडू राहिलाय सीमा रेषा पार, डब्बे में डब्बा, डब्बे में केक और घुटना टेक शट कर दे. कम ऑन डीजे. असावी, मैत्री कशी जपावी, एक वाक्य नेहमी सांगितलं गेलंय मित्रांनो. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, तो मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आहे. मैदानामध्ये एक मोठी लढत चालू आहे, परंतु लढतीसाठी लढतोय तो, आपल्या संघासाठी घडतोय तो. पुन्हा एकदा जाऊया. 6 चेंडूचा क्रिकेटचा थरार बाकी आहे. 6 चेंडूमध्ये विजयासाठी करत असेल 2 धावांची. येणारे क्षण, काही क्षण मित्रांनो आपल्याला सांगून जातील. सद्गुरु चषक 2024 पर्वाचा विजेता कोणता संघ असणार. आता मात्र नाव कोलण्यासाठी सज्ज झालाय, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण आता जर इथून कोणी देव घातला तर कदाचित यंगस्टर करंजाळी संघाला माघारी परतावं लागेल, परंतु नशिबानं साथ दिली तर यंगस्टर करंजाळी संघ सुद्धा विजय होऊ शकतो. कारण प्रत्येकाच्या ओटावरती नाव गुणगुणलं जातंय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मित्रांनो. जयासाठी केला हट्टास तो क्षण गोड व्हावा, तो क्षण गोड होताना आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. सुरेखचा टाकलेला चेंडू आहे, या ठिकाणी चेंडू जातोय, विजयी विजयी येतोय चौकार, आणि या ठिकाणी यंगस्टर करंजाळी संघ विजयी होतोय.